साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी गोपाळ बदनेला आता कोर्टात हजर करण्यात आले। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी बदनेवर आरोप आहेत। कोर्ट काय आदेश देते याकडे सर्वांचं लक्ष आहे। याचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। बदने यांना आता फलटण येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपी गोपाळ बदने सकाळपासूनच न्यायालयामध्ये कधी आणणार याच्या प्रतीक्षेत संपूर्ण फलटणकर होते। मात्र आता गोपाळ बदने यांना या ठिकाणी त्यांच्या या पहिल्या दिवशी त्यांची हजेरी आता कोर्टापुढे होणार आहे। एकंदरीत त्यांना आज स्पष्ट होणार आहे किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते, न्यायालयाच्या समोर काय युक्तिवाद होते याकडे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कालच या प्रकरणातील असणारा आरोपी बनकर याला 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि दुसराच आरोपी असणारे PSI गोपाळ बदने हे स्वतःहून पोलिसांना त्या ठिकाणी सरेंडर झालाय। आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। एकंदरीत मोठ्या पोलीस फौजफाट्यात मोठ्या पोलीस बंदोबस्तात गोपाळ बदनेला या ठिकाणी हजर करण्यात आलेला आहे। आज कोर्ट नेमकं काय निर्णय घेते, गोपाळ बदनेचा वकील त्याचबरोबर सरकारी वकील यांच्यामध्ये काय युक्तिवाद होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन वसीम साहिब इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।